नमस्कार माझ्या गोडताईंनो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे एका छोट्या बाळाचा बारसा आहे आणि त्या बारशासाठी मम्मीने पप्पांनी आणि छोट्या बेबीसाठी थीम केलेली आहे. तर त्या थीम मधला त्यांनी मला ड्रेस शिवाय सांगितलेला आहे आणि तो ड्रेस जो आहे तो कपडा मॅचिंग मिळाला नाही त्यांना. त्यासाठी त्यांनी असा हा शेला आणलेला आहे. हा ॲक्च्युली शेला आहे तो आपण नऊवारीमध्ये घालतो किंवा लग्नामध्ये नवरी असते ती घालते. तर हा पहा अशा काही डिझाईनचा आणि हा जो कलर आहे राणी कलर आहे आणि शालू टाईप याची डिझाईन आहे. तर खूप सुंदर असा हा शेला आहे, दोन्ही साईडला बॉर्डर आहे. ॲक्च्युली असा कपडा आणणं त्यांच्या प्लॅनमध्ये नव्हतं. मला बोलून गेल्या होत्या की पैठणीचा कपडा आणणार आहे, मग पैठणीचा कपडा या कलरमध्ये मिळाला नाही किंवा काहीतरी कन्फ्युजन होतं त्यांच्या कपड्यामध्ये. त्यामुळे त्यांनी 4-5 महिन्याचं बाळ आहे तर त्यांनी असा हा काही शेला आणलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मला माझं टास्क आहे माझ्यासाठी कंप्लीट करणं, म्हणजे कारण ह्याच्यामध्ये परकर आणि पोलकं मला शिवायचं आहे. अगोदर फ्रॉक शिवायचा होता पण कपडा कमी असल्यामुळे किंवा ॲडजस्टमेंट कमी होतीये त्यांना, तसा वरच्या फ्रॉकच्या वरती जो जॅकेट होता तसा त्यांना डिझाईन होत नाही याच्यामध्ये. म्हणून मग हा जो भाग आहे दोन्ही साईडचा शेल्याचा ह्याचा आम्हाला वरती ब्लाऊज शिवायचा आहे, म्हणजे पोलकं शिवायचं आहे. आणि हा जो कपडा आहे ह्याच्यामध्ये असं प्लेटेडवाला स्कर्ट शिवायचा आहे, म्हणजे परकर शिवायचा आहे. तर खूप सुंदर कपडा आहे, लहान बाळाचा आहे. आता म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा काहीतरी नवीन शेअर करू. त्याच व्हिडिओमध्ये सुद्धा मला सुद्धा कधी कधी असं वाटतं की काहीतरी चेंजेस हवे. तर म्हटलं चला लहान बेबीचा आज हा फ्रॉक शिवायचा आहे किंवा ड्रेस शिवायचा आहे, परकर पोलका शिवायचा आहे. फ्रॉक नाही पण परकर पोलका शिवायचा आहे, त्यामुळे तुमच्यासोबत ह्याचा व्हिडिओ शेअर करूया. आणि चला आता ह्याचं कटिंगला घेऊया. खूप सुंदर तरी आहे परकर पोलक्याचा कपडा किंवा हा जो शेला आहे तो ॲक्च्युली हा शेला आहे 2.25 मीटरचा, पण ह्याचा आपल्याला ड्रेसमध्ये रूपांतर करायचं आहे. चला तर मग काय काय कसं कसं कटिंग करायचं आहे आणि काय डिझाईन आपण करणार आहोत किंवा स्लीव्जला काय डिझाईन देणार आहे, ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट कशी करणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर नेहमीचं अगत्याचं आपुलकीचं, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदाच तुमच्यासमोर आला असेल तर स्टिचवर सरिताला सबस्क्राईब करा, ज्यामुळे नवीन येणारा व्हिडिओ आहे तो तुमच्या भेटीला नक्कीच येईल. आणि सबस्क्राईब नुसतं करून चालणार नाही, तर शेजारी दिलेली जी बेल आहे तिला सुद्धा ऑलवरती सेट करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओचं येत जाईल. चला मग त्याला कटिंग करायला घेऊयात. तर सर्वप्रथम आपल्याला इथे काय करायचं आहे, ब्लाऊज आहे बेबी ब्लाऊज तो कटिंग करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी डबल इकडे फोल्ड कपडा घेतलेला आहे. 9 इंचाची ब्लाऊजची उंची आहे तर 1 इंच वाढवून 10 इंच घेतलेले आहे. शोल्डर 8 इंच आहे, त्याच्या निम्मा आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे. आणि याचा मुंडा आहे तो सुद्धा आपल्याला ते 4 इंच ठेवायचा आहे. तर मी ते मार्किंग करून अगोदर घेतलं होतं पण ते 4.25 इंच झालं होतं तर लागलेच, तर 4 इंचाचा मुंडा केलेला आहे. आणि 1 इंचाचा मार्किंग करून पुन्हा त्याला गोलाई दिलेली आहे. 12 इंचाची चेस्ट आहे, 2 इंच शिलाईसाठी मार्जिंग दिलेला आहे. पुढे मागे बाळ मोठं झालं तर त्याला हा ड्रेस यूज करता यावा. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला कंबर पण तितकीच द्यायची आहे मार्जिंग सहित टक्स ॲड करून. आणि त्यानंतर बघा 2 इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे आणि 3.5 इंचावरती गळ्याची खोली घेतलेली आहे, म्हणजे तयार हा गळा 3 इंचा होणार आहे. तुम्हाला हवा असल्यास हा गळा छोटा सुद्धा करू शकता. त्यावेळेला फक्त तुम्हाला इथे 1/2 इंच शोल्डर वाढवायची गरज लागेल. तर जे मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यावा. इथे मी आता हा टक्स पॉईंटचं मार्किंग करून घेते 3.5 इंचावरती. तर हा बॅक आणि फ्रंट सोबतच आपला कटिंग झालेला आहे. त्यानंतर आता मेन फॅब्रिक म्हणजे शेल्याचं काम येतं. आता शेला आपण घेतलेला आहे, त्याचा जो दोन्ही साईडचा स्टार्टिंग आहे त्याला जी बॉर्डर दिलेली आहे त्या डिझाईनवरती आपल्याला ब्लाऊज काढायचा आहे. फ्रंट आणि बॅक दोन्हीही पार्ट काढायचे आहेत. पण पुढची बॉर्डर आहे ते सुद्धा आपल्याला इथे ठेवायची आहे, कारण त्याचा सुद्धा आपल्याला ते यूज होणार आहे. त्यासाठी पुढची राहिलेली ब्लाऊजची किंवा शेल्याची बॉर्डर आहे ती मी पुढे सोडून हा कटिंगचा भाग केलेला आहे. कटिंग पार्ट आपल्याला मिळालेला आहे पुढचा आणि पाठीमागचा ब्लाऊजचा. त्यानंतर आपल्याला आता स्कर्टसाठी जो लागणारा भाग आहे तो इथे ॲडजस्ट करायचा आहे. तर त्यासाठी पुन्हा मी घडी आहे ती शेल्याची ओपन केलेली आहे आणि शेल्याची एका बाजूची घडी आहे ती आपल्याला इथे आता घालून घ्यायची आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. आणि त्याच्या उंचीप्रमाणे आपल्याला हा स्कर्ट आहे तो आता कटिंग करायचा आहे. तर स्कर्टची उंची खालच्या बॉर्डरपासून आपल्याला किती घ्यायची आहे तर इथं पाहूया बघा. हे बघा आपल्याला 14 इंचाचा स्कर्ट हवा आहे. 14 14.5 झाला तरी चालेल. 14 इंचावरती मार्किंग केलं, पुन्हा 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. इथे आपल्याला वरती नाडीसाठी बेल्ट येणार आहे. बेल्ट 2 इंचाचा येतो पण अर्धा इंच मी इथे शिवून मार्जिंग राहावं म्हणून अर्धा इंच जास्तीचं मार्जिंग ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर सरळ ही पट्टी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे, म्हणजे हा आपला स्कर्टसाठीचा
कपडा कट झालेला आहे. इथे बॅक आणि फ्रंट पूर्ण घेर आहे स्कर्टचा तो ह्याच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर बघा इथे शिल्लक राहिलेली बॉर्डर आहे वरच्या साईडची, त्याच्यातून आपल्याला बाहीसाठी आणि स्कर्टचा नेफ आहे त्यासाठी कपडा काढायचा आहे. आता इथे आपण अस्तरसुद्धा घेतलेला आहे. अस्तरसुद्धा इथे 4 फोल्ड घेतलेला आहे आणि मेन कपडा आहे ह्या शेल्याचा स्कर्टचा, त्याच्यापेक्षा उंची आपल्याला इथे कमी घ्यायची आहे. इथे मी 1 इंच वरती मायनस करून बेल्ट सहित मायनस करायचं आहे आणि ते 1 ते 1.5 इंच मायनस करून मी हे कटिंग करून घेते. ही कटिंग तुम्हाला करायची नसेल तर खालच्या बाजूला फोल्डही करू शकता, पण खालच्या बाजूला बॉर्डर होती कपड्याची त्यामुळे मी फोल्ड न करता डायरेक्ट कटिंग करून टाकलेलं आहे. त्यानंतर बघा हा जो बॉर्डर आहे बॉर्डर पार्ट त्याचा आपल्याला वरच्या कमरेचा बेल्ट तयार करायचा आहे नाडीसाठी, कारण बेबी ड्रेसला आपण इलॅस्टिक न घालता नाडी घालणार आहोत, दोरी घालणार आहोत त्यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला शिल्लक बॉर्डरसुद्धा ॲडजस्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्या स्लीव्जसाठी. स्लीव्ज आपल्याला बनवायचे आहेत डिझाईनच्या, त्यासाठी इथे कंबर 12 इंच आपल्याला हवे आहे. त्यानंतर 10 इंचाचा बॉर्डरचा भाग राहतोय तो आपल्याला इथे 4-4.5 इंचावरती घ्यायचा आहे, कारण बाही आपल्याला इथे 3 इंचाची करायची आहे साधारण. त्यासाठी मी इथे ही 4 इंचावरती मार्किंग करते, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला बॉर्डरचा जितकी रुंदी आहे तितकीच मिळत आहे. 10 इंचासाठी ही बॉर्डर मी बाहीची कापून घेतलेली आहे. आणि आता बाहीचा व्यवस्थित पार्ट काढून झाल्यानंतर बघा जो बॉर्डरचा पार्ट राहिलेला आहे तो आपल्याला कमरेच्या बेल्टसाठी घ्यायचा आहे. तर हा एक्स्ट्राचा कपडा त्याचासुद्धा नंतर यूज होणार आहे, कारण कट टू कट कपडा आपल्याला इथे ॲडजस्ट करायला मिळालेला आहे, ना जास्त ना कमी. जास्त असता तरी चालला असता, स्कर्ट अजून मोठा झाला असता, छान प्लेट झाल्या असत्या, पण इथे कट टू कट कपडा आपल्याला मिळत आहे. त्यानंतर बघा इथे बेल्टसाठी मी 2 इंचाचा तो 3.5 इंचाचा बेल्ट घेणार आहे. 3.5 का, तर पुढे मागे बेबीची उंची वाढली तर आपल्याला इथे स्कर्टला ॲडजस्टमेंट करू शकतो, त्यासाठी मी इथे मोठा घेतलेला आहे आणि डबल कपडा घेतलेला आहे. हे झालं कटिंग. चला आता मशीनवरती शिलाई करून घेऊया. शिलाईसुद्धा खूप सोप्या पद्धतीने मी समजून सांगते, जेणेकरून बिगिनर्स आपल्या ताई आहेत त्यांच्यासुद्धा पटकन लक्षात यावं त्यासाठी. तर सगळ्यात अगोदर बघा कमरेचा जो बेल्ट आहे त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. तर इथे 12 इंचाचा बेल्ट घेतलेला आहे, 12 सव्वा 12. त्याच्यामध्ये मी अगदी पाव इंचाचा फोल्ड इथे मारून घेत आहे. पाव इंच प्लस पाव इंच म्हटला तरी चालेल किंवा त्याच्यापेक्षा कमी घेतला तरीही चालेल. दोन्हीही पार्टला आतल्या भागाला इथे फोल्ड करायचं आहे. हे पहा या पद्धतीने जास्तीचा धागा लागलीच कापून टाकायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला ह्याच्यावरती स्कर्टला तयार करताना हा पट्टी फोल्ड करून असा येणार आहे, त्यासाठी आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचा आणि हा कपडा आहे तो कसा ठेवायचा किंवा आपल्याला सोप्या पद्धतीने स्कर्ट कसा तयार करायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर ते सुद्धा व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हा अस्तरचा पार्ट आहे जो की 2 पार्टमध्ये कट झाला होता, तो मी जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला टिप मारल्यानंतर खालच्या साईडनी फोल्ड करू शकता, पण ऑलरेडी आपल्याकडे खालच्या साईडला पॅक बॉर्डर आहे तर गरज नाही फोल्ड करायची. आणि जी माझ्या उजव्या हाताची बॉर्डर आहे त्याच्या आपल्याला प्लेट्सच्या भागाला यूज करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हा कपडा जो आहे तो सरळ ठेवलेला आहे. हे पहा सरळ कपडा कोणता ठेवलेला आहे, जो आपण बेल्टसाठी काढला आहे तो, आणि अशा पद्धतीने तो शिवल्यानंतर त्याच्यावरती होऊन सोयीचा होणार आहे, म्हणजे सरळ होणार आहे. आता आपल्याला सरळ कपड्यावरती बेल्टच्या हा अस्तर ठेवायचा आहे आणि तुम्हाला अस्तरला आपल्याला प्लीट्स मारून घ्यायचे आहेत. या प्लीट्स 1-1 इंचाच्या असल्या तरीही चालतात. या पद्धतीने सेंटरला सेंटर मॅच करायचा आहे आणि जितक्या कपड्यामध्ये एवढ्या प्लेट्स बसतील तितक्या आपल्याला इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. मग 1 इंचाच्या किंवा 1.5 इंचाच्या तुम्ही ते प्लेट्स करून घेऊ शकता. या पद्धतीने सेंटरपासून अलीकडे आणि सेंटरपासून पलीकडे अशा काही प्लेट्स मी करून घेतलेल्या आहेत. सगळ्यात अगोदर मेन आपला जो बेल्टचा कपडा आहे तो सरळ ठेवला, त्याच्यावरती आतल्या साईडच्या पार्टला आपण अस्तर जोडून घेतलेला आहे. त्यानंतर त्या अस्तरवरती बघा इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना जसं आपण पट्टीला फोल्ड मारला होता तसं याला सुद्धा पावेंचं इथे फोल्ड मारून घेतलेला आहे पकडताना दाबच्या खाली, आणि पुन्हा ह्याचा सेंटरसुद्धा काढून घेतलेला आहे. तर आपल्या बेल्टच्या सेंटरला आपण जसा अस्तरचा सेंटर ॲडजस्ट केला तसा इथे सुद्धा हा सेंटर पिन लावून ॲडजस्ट करायचा आहे. आणि सेंटरच्या अलीकडे आणि सेंटरच्या पलीकडे आपल्याला 1-1 इंचाच्या किंवा 1.5-1.5 इंचाच्या प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत. प्लीट्स टाकताना ती प्लीट्स तयार केल्यानंतर किंवा टिप मारायच्या अगोदर त्याच्या खाली बरोबर ती प्लीट्स होते की नाही, सेट होते की नाही ते सेट करून घ्यायचे आहे. आणि मग आपल्याला एकामागे एक अशा ह्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर असा हा प्लेट्सवाला घागरा तयार होतो आणि ह्या ड्रेसमध्ये बाळसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे.
तर याच पद्धतीने ॲडजस्ट करत करत मी या प्लेट्स आहेत, कारण सगळ्या प्लेट्स आपल्याला तितक्याच बसल्या पाहिजेत, त्यासाठी प्रत्येक प्लेटला मी ते पिन लावून घेत आहे. मोती पिन लावल्यामुळे आपल्याला सुद्धा प्रत्येक प्लेटचा अंदाज येतो आणि त्याच हिशोबाने आपल्या प्लेट्स व्यवस्थित सेट होतात. आता पहा इथे निम्म्यापासून अलीकडे आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने निम्म्यापासून पलीकडे म्हणजे पुढच्या साईडच्या प्लेटसुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. प्रत्येक प्लेट घालताना खालपर्यंत आपल्याला ते प्लेट कितपत येते, कशी येते हे सुद्धा पाहायचं आहे. आता इथे बघा प्लेट करून झालेल्या आहेत, आपल्या पिना काढून घेते, कारण पिनामुळे तुम्हाला बिगनर्स असाल तर तुम्हाला खूप हेल्प होते. अशा वेळेला पिना लावला तरीही चालेल, कपडा व्यवस्थित राहतो, सेट होतो. आता या काही आपल्या अशा प्लेट्स झालेल्या आहेत. त्यानंतर आता खालचा जो आपण बेल्टचा पार्ट केलेला आहे त्याच्यावरून इथे आपल्याला दाबटीप मारायचे आहे. दाबटीप मारताना सगळं मार्जिंग आहे जसं वरती आपण घेऊन प्लेट्स मारलेला त्याच पद्धतीने घ्यायचा आहे. फक्त खालचा कपडा आहे बेल्टचा तो वरच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ते दाबटीप टाकून घ्यायचे आहे. आता तुम्ही म्हणाल की 2 इंचाचा बेल्ट तुम्हाला करायचा होता किंवा 2 इंचाची ह्याची रुंदी होती, तर हा इतका मोठा का केलेला आहे? हा मी इथे जवळजवळ 3.5 इंचाचा केलेला आहे. त्याचं तुम्हाला कारणसुद्धा मी सांगणार आहे. पुढचा अर्धा इंचाची बॉर्डर आहे ती इथे तुम्ही पॅक करून घेऊ शकता अशा पद्धतीने. आणि दाबटीप जिथं मारलेलं आहे त्याच्या खाली आपल्याला ही बॉर्डर पॅक करायची आहे आणि इथून पूर्ण आपल्याला उंची पाहिजे आहे. किती उंची हवी आहे? त्याच्यापेक्षा आपली इथं उंची जास्त होती तर तुम्ही या पद्धतीने ही बॉर्डर इथे दुमडून टाकलात आतमध्ये तरीही चालेल. पण कसं आहे, ह्या बॉर्डरमुळे शो आहे आपल्या स्कर्टला, तर मी इथे ती बॉर्डर न दुमडता इथे जो खालचा प्लेन भाग आहे त्याच्यामध्ये 1 इंचाची दुमड मारणार आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा बाळ मोठं होईल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी उकलत न बसता फक्त ही जी दुमड मारलेली टीप आहे पहा इतपत आपल्याला ही 1 ते 1.5 इंचाची प्लीट्स आपल्याला मारून घ्यायची आहे. पूर्ण चुनी आहे किंवा पूर्ण ही दाबटीप आहे कपड्याच्या वरती ती मारायची आहे. त्यासाठी मी बघा कपडा फोल्ड केला आणि 1 इंचावरती मी इथे टीप मारून घेते. जसं की आपण बाळ मोठं झालं, बाळाची हाईट वाढली की ही टीप उकलली की तुमच्या स्कर्टची उंची आपोआपच वाढणार आहे. आता इथं पुन्हा मी ते दाबटीप एक मारून घेते म्हणजे ही व्यवस्थित सेट होईल. मध्ये कपडा आपण फोल्ड केलेला आहे तो व्यवस्थित दिसेल आणि आपल्याला घातल्यानंतर कमरेला जास्त घट्ट होणार नाही किंवा झोळ पडणार नाही त्यासाठी. आता इथे बघा हा व्यवस्थितपणे आपल्याला बेल्टचा कपडा आहे तो एक्झॅक्टली 2 इंच मिळालेला आहे आणि आपल्याला स्कर्टची उंची 14.5 इंच ते 14 इंच पाहिजे तितकी झालेली आहे. आणि अशा पद्धतीने बघा आपल्याला हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. आता बेल्ट तयार करायच्या अगोदर अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते मी. ते नाडी ह्याच्यामध्ये आत इन्सर्ट कशी करायची म्हणजे तितका आपण पिन घेऊन नाडी ओवत बसण्याचा आपला ताप वाचतो आणि वेळही वाचतो. तर त्यासाठी पहा इथे मी कॉटनचा कपडा घेतला होता आणि त्याची इथे पट्टी काढून घेतली होती. त्याची इथे आपल्याला नॉट्स तयार करून घ्यायचे आहे. या पद्धतीने एकावरती एक फोल्ड मारून आपल्याला ही नॉट्स तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही रेडीमेड दोरीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता, पण कॉटनची दोरी लहान बाळाला स्किन बाळाची खूप सेन्सिटिव्ह असते त्यामुळे कॉटनची दोरी शक्यतो घाला, रेडीमेड न घालता. ह्या पट्टीच्या आतमध्ये आपल्याला ही नाडी आहे ती घालायची आहे. आतमध्ये ॲडजस्ट करत करत त्याच्यावरून टीप मारायची आहे. तर पहा वेळ वाचला, काम पटकन झालं. एकाच कामाच्या वेळेला 2 काम आपण करून घेतले आणि त्यानंतर काहीचा आपला हा स्कर्ट आहे तो या पद्धतीचा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अस्तर सहित मेन फॅब्रिकला आपण प्लेट्स मारून प्रेस करून घेतलेला आहे. इतका सुंदर दिसतोय हा स्कर्ट आणि बॉर्डरसुद्धा खूप सुंदर आहे त्याची. तर आता बघा इथे आपल्याला आतल्या साईडने इथे नाडी आहे त्याला टिपसुद्धा मारून घेऊ शकता किंवा गाठसुद्धा मारू शकता. तर आता आपल्याला या साईडचं फिटिंग आहे ते टाकायचं आहे. साईडचं फिटिंग टाकताना अगदी अर्धा इंच मार्जिंग ठेवायचं आहे आणि मग आपल्याला हे फिटिंग टाकायचं आहे. हे पहा डबल टिप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं मार्जिन कट करून टाकायचं. नाडी आहे त्याला सुद्धा टिप करून पॅक करून घेते म्हणजे सटकणार नाही इकडे तिकडे घालताना काढताना. आणि अशा पद्धतीने काहीसा पटकन अगदी 10 मिनिटामध्ये आपला हा स्कर्ट तयार होतो कटिंग आणि स्टिचिंग करून. तर 10 ते 20 मिनटं तुम्हाला लागू शकतात कटिंगसाठी व्यवस्थित तुम्हाला वेळ हवा असेल तर. आता स्कर्टचं काम झालं त्यानंतर आपण वरचा आता परकरचं काम झाल्यानंतर पोलक्याचं काम करणार आहोत. आता आपण परकर पोलका शिवतो म्हटल्यानंतर परकर पोलक्याचंच नाव घेते. मगाचपासून मी स्कर्ट म्हणत होते, पण स्कर्टसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ह्याच्यावरती टी शर्टसुद्धा तुम्ही यूज करू शकता. असे काही कपड्यातून तुम्ही जर स्कर्ट शिवले लहान बाळांना तरीसुद्धा. आता हा पाठीमागचा भाग आहे त्याला सेंटरला कट करून ठेवलेला आहे मी आणि या साईडचा भाग पॅक करून मी याला
पलटवून घेणार आहे. अशा पद्धतीने गळासुद्धा इथे आहे तो कट करायचा आहे. हा पाठीमागे बॅक हुक आपण याला करणार आहोत, त्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक सांगते. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एकावरती एक कपडा ठेवून सरळ भाग आहे तो वरती ठेवून कपड्याचा ह्याला साईडनं टिपा मारून पट्ट्यासुद्धा लावू शकता हुक आणि लूकसाठी. पण मी ते लहान मुलांना खूप जास्त कपडा गच्च वगैरे व्हायला नको, पट्ट्या रुतायला नको, त्यासाठी इथे मी याला फोल्ड करून पलटी मारलेला आहे टीप टाकल्यानंतर. आणि त्या टीप पलटी मारलेल्या कपड्यातून आपल्याला ही व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. ह्यांचे कॉर्नर काढताना मी ना कैचीचे पॉईंट आहेत ना तो आतमध्ये सरकवला होता, त्यामुळे त्याचे कॉर्नर खूप सुंदर व्यवस्थित निघतात आणि शार्प निघतात, एजेस त्याचे आहेत ते. तर या पद्धतीने एक साईड आपली तयार झालेली आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला हेच करायचं आहे. त्या अगोदर इथे आपला हा जो डावा साईड आहे पाठीमागचा त्याला लूकसाठी आपल्याला पट्टी थोडीशी रुंद द्यायची आहे, 1 ते 1.25 इंचाची. तर मी इथे कॉटनचाच फॅब्रिक घेतलेला आहे 3 इंचाचा. त्याला फोल्ड करता करता आपल्याला अशा पद्धतीने ॲडजस्ट करत घ्यायचं आहे. 3-3.5 इंचाची पट्टी काढायची आहे. खालच्या बाजूने वरच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आणि मग तुम्हाला अशी ही घट्ट पट्टी तयार करायची आहे. पट्टीची उंची मोजायची आहे, तितकी आपल्याला ही पट्टीसुद्धा लूकची किंवा आईची तुम्ही म्हणू शकता तयार करायची आहे. इथे 3 पदरी पट्टी फोल्ड करून फायनल टिप मारून घ्यायची आहे आणि त्या टिपनंतर आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने ओपन भाग आतमध्ये घालून सुद्धा अटॅच करू शकता किंवा मेन फॅब्रिक आहे ते दोन्हींच्या मध्ये घालून वरून पट्टी आहे ती सुद्धा दोन्ही वरच्या बाजूने शिवू शकता. पण मी ते मेन फॅब्रिक वरती घेतलेला आहे आणि सरळ स्टिच मारून घेतलेले आहे. हा झाला आपला डाव्या बाजूचा बॅक साईडचा पार्ट. आता इथे आपल्याला टक्स मारायचे आहे. 3 इंचाचा गॅप देऊन 3x3 इंचाचे आपल्याला इथे टक्स मारायचे आहे. आणि जास्त टक्सची इथे रुंदी घ्यायची नाही, जस्ट अर्धा इंच घेतलेले आहे, कारण लहान बाळाचा ड्रेस असल्यामुळे ह्याला जास्त पफ वगैरे देण्याची आपल्याला अजिबात गरज लागणार नाही. त्यानंतर पाठीमागचा उजव्या साईडचा भागसुद्धा आपल्याला याच पद्धतीने व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. आणि हा शिवून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याचं मार्जिंग आहे किंवा मेन फॅब्रिकचा गळ्याचा भाग आहे तो कट करून नॉचेस मारून घ्यायचे आहेत आणि पुन्हा याला व्यवस्थित पलटवायचं आहे. पलटवताना इथे कैचीचा यूज करा किंवा स्क्रूड्रायव्हर घेऊ शकता, एखादी टोचरी गोष्टी घेऊ शकता, ज्यामुळे याचा पॉईंट किंवा याचं टोक आहे ते व्यवस्थित बाहेर येतं आणि व्यवस्थित हा डिझाईनला लुक छान दिसतो. त्यानंतर पहा इथे आपल्याला वरून टिप मारून घ्यायची आहे, फायनल टिप मारून घ्यायची आहे आणि मुंड्याकडची बाजू आणि फिटिंगकडची बाजू आणि शोल्डरकडची बाजू ओपनच ठेवायची आहे. आपल्याला गळ्याकडची बाजू, कमरेकडची बाजू आणि हुकलूकच्या साईडची बाजू पॅक करून घ्यायची आहे. त्यानंतर यासुद्धा भागाला आपल्याला टक्स मारायचे आहे, अर्धा इंचाची 3x3 अशी. आणि या पद्धतीने आपल्याला असा हा पाठीमागचा भाग तयार करून मिळालेला आहे, दोन्हीही साईडचा, एका साईडचं लूक आणि एका साईडचं हुक घेऊन. त्यानंतर आपण याच पद्धतीने फ्रंट साईडचा पार्ट आहे तो व्यवस्थित अटॅच करायचा आहे. तर तुम्हाला इथे बॅक हुक केलेला आहे तर फ्रंट तुम्हाला पॅकच येणार आहे. एकावरती एक ठेवायचा आहे भाग. हा बघा मेन फॅब्रिक सरळच ठेवलेलं आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. पिनं लावून घ्यायचे आहेत म्हणजे कपडा अगदी सुळसुळी आहे पैठणीचा, तर वरचा अस्तर सरकायला नको, त्यासाठी पिनं लावल्यानंतर गळ्याला टिप मारायचे आहे. गळा व्यवस्थित कट करून त्याला नॉच मारायचे आहेत. असे कट्स दिले की तुम्हाला राऊंड फिरणारे किंवा गोल फिरणारे गळे आहेत ते व्यवस्थित सेट होतात टिप मारताना. त्यानंतर बघा मी आता काय केलेलं आहे, त्या साईडनं सुद्धा खालच्या बाजूने अर्धा इंच टिप मारून घेतली होती आणि या पद्धतीने हा कपडा सरळ करून घेतलेला आहे. आता कपडा सरळ करून घेतल्यानंतर शोल्डरपासून अटॅच करताना किंवा पॅक करताना त्या अगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ह्याचे शोल्डर आहे दोन्ही भाग जोडल्यानंतरचं हे अनविजिबल करायचं आहे आपल्याला, दिसलं नाही पाहिजे, विजिबल ते दिसलं नाही पाहिजे. त्यासाठी बघा इथे मी शोल्डर जोडायची ट्रिक तुम्हाला सांगते आहे. पुढचा भाग आहे तो मेन फॅब्रिक आणि अस्तर वेगळा वेगळा पलटवून घेतला होता तसाच ठेवायचा आहे. त्याच्यावरती बॅक साईडचे पार्ट ठेवायचे आहेत आणि गळ्याच्या शिलाईच्या इथून आपल्याला व्यवस्थित हे अटॅच करून त्याच्यावरून अस्तर पॅक करून टिप मारायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे पलटवायचं आहे की जेणेकरून तुम्ही पाहू शकता गळ्याच्या इथे कुठेही शोल्डरचा भाग तुमचा सरळ दिसत नाही किंवा मार्जिंग दिसत नाही, व्यवस्थित आतमध्ये गेलेला आहे. हे बाळ रुतणार नाही, बाळांची स्किन खूप नाजूक असते, बेबी स्किन जी आहे ती, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला इथे अगदी बारकाईने करायच्या आहेत. त्यानंतर पहा इथून आता आपल्याला टिप मारून सगळं मेन फॅब्रिकवरती अस्तर सेट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने कट टू कट कडेवरती इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शोल्डर ही जोडण्याची पद्धत आहे ती सुद्धा खूप छान आहे. ड्रेसला सुद्धा तुम्ही हीच मेथड यूज करू शकता. ब्लाऊजांना फक्त ही मेथड यूज करता होत नाही, कारण ब्लाऊजांचे गळे पुढचे पाठचे वेगळे निघतात, वेगळं
शिलाई असते त्यामुळे. तर पहा यानंतर उंची आपले किती राहिलेले आहे, एक्झॅक्टली 9 इंच आपल्या ब्लाऊजची जी उंची हवी आहे तितकी आपल्याला मिळालेली आहे. दोन्हीही बाजूला अर्धा इंच शिवून गेल्यानंतरची ही उंची आपली एक्झॅक्टली राहिलेली आहे. त्यानंतर जास्तीचं मार्जिंग आहे ते व्यवस्थित कापून टाकायचं आहे. ज्या त्या वेळेला जे ती कामं करत गेलं ना तर शिलाई खूप फिनिशिंगने आपली तयार होते, गोष्ट जी तयार होते ती. त्यानंतर आता सेंटर याचा काढायचा आहे आणि पुन्हा ह्याला टक्स देण्यासाठी पुढच्या भागाला मार्किंग करायचं आहे. 3-3 इंचाची रुंदी द्यायची आहे आणि लांबीसुद्धा टक्सला 3 इंचाची द्यायची आहे. आणि अशा पद्धतीने अर्धा इंचावरती ह्या सुद्धा टक्स आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहेत. याच प्रकारचे बेबी फ्रॉक, बेबी ड्रेसेससुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. सुरुवातीचे व्हिडिओ आपले खूप इन्फॉर्मेटिव्ह आहेत, खूप सुंदर आहेत. तुम्ही अजून पाहिला नसाल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन जॉईन झाला असाल तर वेळ असेल तेव्हा तुम्हाला जुने आपले व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यामध्ये नऊवारी साडी कटिंग कशी करायची, लहान मुलांचा रेडीमेड कपडा डोक्यातून जात नसेल तर तो कसा व्यवस्थित त्याला ऑल्ट्रेशन करायचं, लहान मुलांचा फ्रॉक कसा शिवायचा किंवा परकर पोलकं आपल्या चोळीखानामध्ये कसं शिवायचं, असे खूप सारे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही पाहिले नसेल तर नक्कीच पहा. आता बघा इथे हा पॅक आणि फ्रंट पार्ट जोडून झाल्यानंतर आपल्याला बाहीसाठीचं कटिंग करून घ्यायचं आहे. मी इथे 10 इंच डबल घडीच्या बॉर्डर कापलेल्या आहेत, म्हणजे टोटल ह्या 20 इंच लांब आहेत आणि इथे 4 इंचाची रुंदी घेतलेली आहे. त्यानंतर बघा 2.5 इंच वरच्या बाजूने खाली डाऊन यायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला फिश कट द्यायचा आहे. आणि बाकीचा कपडा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्लीट्स टाकायच्या आहेत. याला फ्रिलवाल्या स्लीव्ज हव्या होत्या अशा पद्धतीच्या, कारण त्यांनी सांगितली होती एक डिझाईन, पण कपडा कमी असल्यामुळे किंवा कपडा आपल्याला हवा तसा मिळाला नसल्यामुळे आम्ही ही डिझाईन करतो. पण ही सुद्धा सुंदर दिसणार आहे तयार झाल्यानंतर. आणि सेंटरला सेंटर पिन लावून अटॅच करून घ्यायचं आहे आणि पाव इंचाच्या किंवा अर्धा इंचाच्या जेवढ्या बसतील जास्तीत जास्त प्लेट्स किंवा चुन्या त्या इथे या बॉर्डरला बाहीसाठी करून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे ह्या पोलक्याचा जो लुक आहे तो खूप उठून दिसणार आहे, खूप सुंदर दिसणार आहे. बारशामध्ये बाळ अगदी खरंच चमकणार आहे या ड्रेसमुळे असं मला तरी वाटतंय, कारण तयार झाल्यानंतर तुम्ही सुद्धा पाहाल की किती सुंदर ड्रेस तयार झाला आहे. सेंटरची पिन काढायची आहे आणि अशा पद्धतीने आपली ही फ्रिलवाली बाही तयार झालेली आहे. त्यानंतर पुढचा जो बॉर्डरच्या पुढचा बाहीसाठीचा जो प्लेन कपडा आहे तो अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. म्हणजे अर्धा इंच बाही शिवून गेली, अर्धा इंच हा कपडा फोल्डिंगचा झाला, म्हणजे बरोबर आपल्याला 4 इंचातला 1 इंच मायनस झाल्यानंतर 3 इंचाची बाही मिळत आहे. आता या साईडनं सुद्धा सेमच पद्धतीने आपल्याला ही बाही आहे ती जोडून घ्यायची आहे. बाही जोडल्यानंतर अगोदर मी ही बॉर्डर पलटी केली होती, आता बाही जोडायच्या अगोदर सुद्धा तुम्ही करू शकता. दोन्ही पद्धती सोप्या आहेत, तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही इथे यूज करू शकता. त्यानंतर बघा मी आता इथे सेंटरला पिन लावून घेतली आणि बाही स्टार्टिंगपासून 2 बरोबर पल्ले पकडून आपण खालचा आणि पाठीमागचा भाग आहे तो पकडून जोडायला घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला मधला कपडा जितका सुटतोय तितक्यामध्ये आपल्याला प्लीट्स घालायच्या आहेत. जशा की आपण या अगोदर जी बाही जोडली त्याच्या प्लीट्स तयार केलेल्या आहेत तशा याला सुद्धा प्लीट्स तयार करायच्या आहेत, कारण दोन्हीही बाहीला एकसारख्या प्लीट्स आपल्या दिसल्या पाहिजेत त्यासाठी. आता याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. इथे आहे ना, ओव्हरलॉक करून घेऊया आणि ओव्हरलॉक केल्यानंतर कपडा कडक असल्यामुळे बाही व्यवस्थित सेट व्हावी, बाळाला ते रुतू नये, सेन्सिटिव्ह स्किनला त्रास होऊ नये बेबी स्किनला आपल्या, त्यामुळे इथे आतल्या बाजूला हा कपडा आतमध्ये घेऊन त्याच्यावरून दाबटीप द्यायची आहे, म्हणजे आपली ही जी स्लीवची डिझाईन आहे ते सुद्धा अतिशय छान सेट होईल. इकडे सुद्धा मी इथे ही टीप मारून घेत आहे आतल्या बॉडीकडच्या बाजूला. आणि लागल्याच आपल्याला याला आता फिटिंग टाकायचं आहे. आता फिटिंग टाकताना जी काही तुमची फिटिंगची मापं आहेत ती तुम्हाला इथे टाकायची आहेत. याच पद्धतीने तुम्ही याच्यापेक्षा मोठी साईजसुद्धा कटिंग करू शकता. पद्धत हीच राहते, फक्त मापं बदलतात. मापानुसार कपडा थोडा कमी जास्त आपल्याला ॲडजस्ट करायला लागतो. त्यानंतर इथे बघा सेंटरला मी तिन्ही ठिकाणी पिना लावून घेतल्या आणि याला मेजर टाकून फिटिंग टाकून घ्यायचं आहे. फिटिंग टाकायच्या अगोदर दोन्ही साईड आपल्या आहेत त्या कट साईडच्या बाजू जोडून घ्यायच्या आहेत. अगदी कडेवरती टीप मारून आपल्याला व्यवस्थित घ्यायचे आहे, ज्यामुळे एक्स्ट्राचं मार्जिंग आपलं अनइवन असतं ते व्यवस्थित सेट करता येतं या पद्धतीने. आणि आपल्याला इथे आता फिटिंगच्या ज्या फिटिंगचं मार्किंग आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. तर 12 इंचाची छाती आहे, 2-2 इंच 1.5 इंच तुमचं जे काही मार्जिंग राहतं ते इथे तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे, कारण पुढे मागे जाऊन बाळाचा कपडा हा ड्रेस आहे तो लूजसुद्धा करता यावा, यूजमध्ये यावा, त्यासाठी ते उंचीसुद्धा मी 1 इंच वाढून घेतली होती. 8 इंच उंची हवी आहे बाळाला,
पण आम्ही ते नवीनचं केले होते आणि स्कर्टची उंची कशी ॲडजस्ट केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा स्कर्टची उंची जेव्हा तुम्हाला बॉर्डर असते त्यावेळेला खालून जर चान्स नसेल त्यावेळेला वरच्या साईडने अशी ॲडजस्ट करू शकता आणि बॉर्डर तुम्ही कट करून लावायचे असेल तर खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित ते सेट करून लावू शकता. अशा पद्धतीने आता बेबी ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे. नंतर हुकलूकचं मार्किंग करून घेऊया आणि खूप कमी वेळामध्ये सुंदर असा हा बेबी ड्रेस बारशासाठी म्हणा, बड्डेसाठी म्हणा, गिफ्ट देण्यासाठी म्हणा किंवा कोणाच्या बाळाला भेटायला जायचं आहे त्यासाठी म्हणा, तुम्ही इतके सुंदर सुंदर थोड्या थोड्या कपड्यांमधून हे ड्रेसेस शिवून घेऊ शकता. याला मी ते दोरे अटॅच केलेले आहे आणि सुंदर असे त्याला लटकन लावलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा खूप कमी वेळामध्ये अगदी शेल्यापासून आपण हा ट्रेडिशनल परकर पोलका किंवा ड्रेस तयार केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण आता गुढीपाडवासुद्धा येतो आहे त्यासाठी तुम्हाला सुद्धा हा मी ड्रेस दाखवलेला आहे. गुढीपाडव्याला ट्रेडिशनल ड्रेस घालू शकता, बाळांचे हाऊस मौज करू शकता. तुमच्या लेकरांना असे सुंदर सुंदर ड्रेस तुम्ही शिवून घाला, त्याच्यामध्ये मला समाधान आहे म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. चला तर मग पुन्हा भेटू असेच एका छानशा मस्त जबरदस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. बाबा.